ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर महाशिवरात्रीनिमित्त आम्ही आलो आहोत त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी. तर रात्रीचे 9:30 वाजले. रात्री 9:30 वाजता आम्ही स्टँडवर पोचलो त्र्यंबक येथे. त्यानंतर मग आम्ही चाललो होतो गावामध्ये. जातानाही मंदिराचे कळस मंदिर दिसते. आता आम्ही चाललेलो आहोत. आता आम्ही जेवण वगैरे करणार आहोत. मग ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवानी सहितं नमामि भवन्. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निवृत्तीनाथ मंदिराच्या तिकडे एक महादेवाचे मंदिर आहे, तिथं आम्ही 12 वाजेपर्यंत थांबणार होतो. इथे कोणीच नव्हतं, आम्हीच होतो. 12 वाजेपर्यंत थोडंसं इथे पडावा म्हटले. हे आहे महादेवाचे मंदिर. त्याच्या बाहेर आम्ही थोडा आराम करणार आहोत 12पर्यंत. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढलेत, सेल्फी घेतला, व्हिडिओ काढला. 12 नंतर आम्ही कुशावर्तावर जाणार आहोत आंघोळीसाठी. आम्ही सर्व महिला आहे, गल्लीतल्याच आहोत सगळ्या महिला. आम्ही सर्व महिला मिळून कुठे ना कुठे फिरायला जात असतो. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा आमचा ग्रुपच असतो. बारा वाजले. मग आम्ही तिथून निघालो आणि कुशावर्तावर आंघोळीसाठी आलो. खूप छान लाईटिंग होते इथे, सर्व खूप गर्दी होती. ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवानी सहितं. त्यानंतर आम्ही दर्शनासाठी दर्शन रांगेत उभं राहिलो. आम्ही खूप लांबपर्यंत उभं होतो दर्शनासाठी. आम्ही रात्री 12-12:30ला बारीसाठी उभं राहिलो होतो. आम्ही आतमध्ये पहाटे 4 वाजता आम्ही याच जागी पोचलो. खूप गर्दी होती दर्शनासाठी. ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवानी सहितं नमामि भवन् भवानी सहितं नमामि. ओम कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवानी सहितं नमामि भवन् भवानी सहितं नमामि.
त्यानंतर आम्ही फायनली गाभाऱ्यात पोचलो दर्शनाच्या जागी. खूप सकाळी 7 वाजले होते आम्हाला. रात्री 12:30चं उभं होतो आम्ही. सकाळी 7 वाजता आमचे दर्शन झाले. त्यानंतर बाहेरून मंदिराला छान असे डेकोरेशन लाईटिंग केलेली होती. बाहेर येऊन अशा प्रकारची लाईटिंग होती मंदिराला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. दर्शन करून बाहेर आल्यावर आम्ही चहा वगैरे घेतला. त्यानंतर चहा वगैरे घेऊन आम्ही ब्रह्मगिरी पर्वत चढण्यासाठी चालू केले. अशा प्रकारे आम्ही सर्वजण ब्रह्मगिरीवर चाललेलो आहोत. खूप उंच आहे. निम्मा रस्ता चढल्यावर आम्हाला खूप तहान लागली. त्यामुळे आम्ही एका ठिकाणी बसलो होतो पाणी पिण्यासाठी. खूप उंच आहे, खूप तहान लागते. वरती पाण्याची बाटली तर खूप महाग मिळते. 50 रुपयाला एक बॉटल मिळते. माकडं पण खूप त्रास देतात. उंच पायऱ्या आहेत, तिथं खूप अवघड चढायला. फायनली आम्ही वरती पोचलो होतो. इथे आहे ब्रह्मगिरी मुखदर्शन मंदिर आहे या जागी. आता ब्रह्मगिरी मुखदर्शन घेण्यासाठी आम्ही लाईनीत उभं राहू. त्यानंतर आम्ही मध्ये आलो आतमध्ये मंदिराच्या. ब्रह्ममुख मंदिराच्या तिथं समोर हे कुंड आहे. गोमुखातून हे पाणी पडतं इथे. पुढे गेल्यावरती जाता येईल तुम्हाला. असे काही करून काय उपयोग नाही. त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो. त्यानंतर इथे एक कुंड आहे. इथे पण लोक पाणी घेत होता. आता कुठं इकडं. तर हे आहे श्री चक्रधर स्वामी मंदिर ब्रह्मगिरी. ओम करवीरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा सन्तं हृदयारविन्दे भवं. दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही पुन्हा डोंगरावरून खाली उतरावं लागतं. मग इकडं आहे शंकराने जटा आपटलेले आहे ते मंदिर आहे. तिकडं चाललेलो आहोत आता दर्शनासाठी. संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा सन्तं हृदयारविन्दे भवं भवं.
सहितं भवानी सहितं। चला दान धर्म करा, दान धर्म करा. रिकाम्या हाताने नका जाऊ. हे बसलेले कोणी माणसं घ्या बरं सगळे पुढे. दर्शन झालं, बाहेर चालायचं चटक्यात. थांबली का तिथे? मोबाईल बंद करा. काय नाव तुमचं? हे आहे शंकराने जटा आपटले ते मंदिर. निर्मला बाई गुरुजींच्या मागे जे दिसतात रेषा रेषा ते आहे शंकराने जटा आपटलेली यात्रा रेषा। दान यात्रा बरं प्राप्ती असतो. चला सरकत चला बरं पटापट पुढे. शंकराने जटा आपटलेचं स्थान आहे. काय नाव तुमचं? कल्याणी बाई यजमानस यात्रा. शिवरात्र दान यात्रा बल प्राप्ती असतो. असे लाईनीत या ना, लाईनीत या ना. तुम्ही तिकडे का थांबले? मग चला ना पुढे. असं म्हणता एकदा तरी ब्रह्मगिरी करावीच, तर तुम्ही पण नक्की या. एकदा तरी ब्रह्मगिरी करा. अवघड आहे चढायला, पण काही नाही, महादेव सगळं करून घेतो. हर हर महादेव.